नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवशी आपण 16, 17, 18, 19 आणि 20 जुलै या 5 दिवसीच्या करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्यांविरुद्ध कोणत्या राज्याच्या विधानसभेने एक विधेयक मंजूर केले आहे? तर बघा, कोणत्या राज्याच्या विधानसभेने हे विधेयक मंजूर केलेले आहे? विधेयक कोणते आहे? तर डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्यांविरुद्ध आहे हे विधेयक. आणि हे विधेयक कोणी मंजूर केलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महाराष्ट्र. महाराष्ट्र सरकारने हे विधेयक मंजूर केलेले आहे. 10 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र विधानसभेने डाव्या विचारसरणीच्या अतिरेकीवादाच्या विरोधात महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक 2024 मंजूर केलेले आहे. विधेयक कोणते आहे बघा? महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक 2024 कधी मंजूर केलेले आहे? 10 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र विधानसभेने. हे जे विधेयक आहे हे मंजूर करण्याचा उद्देश काय आहे? तर राज्यातील डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी संघटनांच्या बेकायदेशीर कारवायांना आळा घालणे आणि शहरी नक्षलवादी सारख्या संघटनांवर नियंत्रण ठेवणे. हे विधेयक राज्याला संघटनांवर बंदी घालण्याची परवानगी देते. जे डाव्या विचारसरणीच्या संघटना आहेत त्यांच्यावरती बंदी घालण्याचे हे विधेयक राज्य सरकारला परमिशन देत आहे. तसेच यामध्ये बेकायदेशीर संघटनांच्या सदस्यांना 2 ते 7 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूदही करण्यात आलेली आहे. अशा संघटनांची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार सरकारला असणार आहे. या विधेयकात देखरेख आणि पारदर्शकतेसाठी 3 सदस्यीय सल्लागार मंडळाची तरतूद आहे. यामध्ये उच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीश, निवृत्त जिल्हा न्यायाधीश आणि 1 सरकारी वकील यांचा समावेश असणार आहे. बघा, 3 सदस्यीय सल्लागार मंडळ असणार आहे यासाठी, या विधेयकावरती देखरेख ठेवण्यासाठी. आणि हे 3 सदस्य कोण असणार आहेत बघा? उच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीश, निवृत्त जिल्हा न्यायाधीश आणि 1 सरकारी वकील. डिसेंबर 2024 मध्ये विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक 2024 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले होते. कधी मांडले हे विधेयक? डिसेंबर 2024 मध्ये. कोणी मांडलेले होते? तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. याला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने विरोध केलेला आहे. हा कायदा लागू करणारे महाराष्ट्र हे भारतातील 5वे राज्य ठरलेले आहे. पहिली 4 कोणते आहेत बघा? छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिसा. आणि या 4 राज्यानंतर आता महाराष्ट्र हा कायदा लागू करणारे 5वे राज्य ठरलेले आहे. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणते भारताचे 44वे युनेस्को जागतिक वारसा स्थळ बनले आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मराठा लष्करी भूदृश्य. युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे 47वे वार्षिक अधिवेशन 6 ते 16 जुलै 2025 दरम्यान फ्रान्स येथील पॅरिस या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले होते. यामध्ये मराठी लष्करी लँडस्केपचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेला आहे. आणि हे मराठा लष्करी लँडस्केप हे भारताचे 44वे जागतिक वारसा स्थळ ठरलेले आहे. मराठा लष्करी लँडस्केपमध्ये एकूण 12 किल्ल्यांचा समावेश होतो. या 12 मधील महाराष्ट्रातील 11 किल्ले आहेत आणि तमिळनाडूमधील 1 किल्ला आहे. तर बघा, महाराष्ट्रातील 11 किल्ले कोणते आहेत? तर सालेर, शिवनेरी, लोहगड, खांडेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग. हे महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांचा समावेश आहे. आणि तमिळनाडूमधील जिंजीचा किल्ला हा एकमेव किल्ला आहे. आणि असे मिळून 12 या 12 किल्ल्यांचा मराठा लष्करी लँडस्केपमध्ये समावेश होतो. आणि मराठा लष्करी लँडस्केपचा आता जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. हे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली बांधले गेले आणि वापरलेही गेले. भारतात आता 36 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि 1 मिश्र युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहेत. म्हणजे एकूण 44 वारसा स्थळे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वर्षा देशपांडे. वर्षा देशपांडे यांना 2025चा संयुक्त राष्ट्रांचा लोकसंख्या पुरस्कार मिळाला आहे. संयुक्त राष्ट्रातर्फे हा पुरस्कार देण्यात येतो बघा. वर्षा देशपांडे यांना 2025चा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हा सन्मान त्यांना लिंग समानता, पुनरुत्पादक हक्क आणि लिंग निवडक गर्भपाताविरुद्धच्या त्यांच्या आयुष्यभराच्या संघर्षासाठी देण्यात आलेला आहे. वर्षा देशपांडे कोण आहेत बघा? तर वर्षा देशपांडे या महाराष्ट्रातील सातारा येथील वकील आणि सामाजिक कार्यकर्ता आहेत. 1990 मध्ये त्यांनी दलित महिला विकास मंडळाची स्थापना केलेली होती. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार बघा, या संदर्भात आपण थोडक्यात माहिती अभ्यासूया. म्हणजे हा पुरस्कार काय आहे, कधी सुरू करण्यात आला? तर बघा, याची स्थापना झालेली आहे 1981 मध्ये. संयुक्त राष्ट्र महासभेने केलेली याची स्थापना.
आणि प्रथम प्रदान केले 1983 मध्ये. 1983 मध्ये पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यात आलेला. हा पुरस्कार सुरू करण्याचे उद्दिष्ट काय आहे, तर लोकसंख्या आणि पुनरुत्पादक आरोग्य क्षेत्रात अपवादात्मक योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करणे. त्यामुळे बघा, संयुक्त राष्ट्रांचा लोकसंख्या पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आलेला आहे, तर वर्षा देशपांडे यांना. महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. वर्षा देशपांडे या महाराष्ट्रातील सातारा येथील आहेत, वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या. तसेच त्यांनी दलित महिला विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट आहे, रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक कोण बनल्या आहेत. बघा, हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सोनाली मिश्रा. रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक सोनाली मिश्रा. तर बघा, त्यांनी 1 ऑगस्ट 2025 रोजी पदभार स्वीकारलेला आहे. त्यांनी मनोज यादव यांची जागा घेतली. कधी पदभार स्वीकारला, 1 ऑगस्ट 2025 रोजी. आणि पदभार स्वीकारलेला आहे कुणाच्या जागी, तर मनोज यादव यांच्या जागी. आणि सोनाली मिश्रा या रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक ठरलेल्या आहेत. त्या 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत महासंचालक राहतील. तर सोनाली मिश्रा 1993च्या मध्य प्रदेश कॅडरच्या IPS अधिकारी आहेत. सोनाली मिश्रा यांनी BSFच्या पहिल्या महिला महानिरीक्षक म्हणूनही याआधी काम पाहिलेले आहे. रेल्वे संरक्षण दल बघा, याची स्थापना झालेली आहे 1957 मध्ये. RPF कायद्याअंतर्गत. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. आणि मुख्य उद्देश आहे रेल्वे मालमत्तेचे संरक्षण आणि प्रवाशांची सुरक्षा. आणि आता नवीन महासंचालक कोण बनलेले आहेत, तर सोनाली मिश्रा. नेक्स्ट आहे 2025चा फिफा क्लब विश्वचषक कोणी जिंकला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चेल्सी इंग्लंड. फिफा क्लब विश्वचषक 2025 कोठे आयोजन करण्यात आलेले होते, तर मेट लाईफ स्टेडियम न्यू जर्सी USA. विजेता क्लब ठरलेला आहे इंग्लंडचा चेल्सी. आणि उपविजेता क्लब ठरलेला आहे फ्रान्स देशाचा पॅरिस सेंट जर्मेन. हे चेल्सीचे दुसरे क्लब वर्ल्ड कप विजेतेपद आहे. 2021 मध्ये पहिल्यांदा जिंकलेला होता. या स्पर्धेला फुटबॉलचा सुपर बाउल असेही म्हटले जाते. नेक्स्ट आहे स्वच्छता संरक्षण 2024 नुसार कोणत्या शहराला सर्वात स्वच्छ शहराचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अहमदाबाद. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी 17 जुलै 2025 रोजी नवी दिल्ली येथे स्वच्छ सर्वेक्षण 2024च्या विजेत्यांना स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कार प्रदान केलेले आहेत. या पुरस्काराचे आयोजन कोणी केलेले होते, तर भारत सरकारचे शहरे आणि गृहनिर्माण मंत्रालय नवी दिल्ली. सर्वेक्षणाची थीम होती कमी करा, पुनर्वापर करा, पुनर्निर्मिती करा. स्वच्छ शहर राष्ट्रपती पुरस्कार 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये बघा, पहिल्या क्रमांकावरती आहे गुजरात राज्यातील अहमदाबाद, दुसरे आहे मध्य प्रदेशातील भोपाळ आणि तिसरे आहे उत्तर प्रदेशातील लखनौ. 2023 मध्ये 44व्या क्रमांकावर होते लखनौ. आता हे 3ऱ्या क्रमांकावरती आलेले आहे. स्वच्छ शहर पुरस्कार 3 ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे मीरा भाईंदर, दुसरे आहे बिलासपूर, तिसरे आहे जमशेदपूर. स्वच्छ शहर पुरस्कार 50,000 ते 3 लाख या दरम्यान बघा, देवास पहिल्या क्रमांकावरती आहे, कराड दुसऱ्या आणि कर्नाल तिसऱ्या क्रमांकावरती आहे. सुपर क्लीननेस लीग ही 2024 मध्ये फर्स्ट टाइम सुरू करण्यात आलेली आहे. सुपर क्लीननेस लीग यामध्ये सलग 3 वर्षांपासून टॉप 3 मध्ये असलेल्या शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये इंदूर, सुरत, नवी मुंबईसह 15 शहरे आहेत. 10 लाख लोकसंख्येपेक्षा जास्त असलेल्या शहरांमध्ये इंदूर, सुरत आणि नवी मुंबईचा समावेश होतो. इंदूर हे शहर मध्य प्रदेश राज्यातील आहे. तर हे सलग 8व्यांदा सर्वात स्वच्छ शहर म्हणून उदयास आलेले आहे. लक्षात ठेवा, हे सुपर क्लीननेस लीग मध्ये यांचा समावेश करण्यात आलेला आहे, कारण हे सलग 3 वर्षांपेक्षा जास्त हे टॉपवरती राहिलेले आहेत. प्रतिष्ठित स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 पुरस्कार समारंभात केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी प्रयागराजला सर्वोत्कृष्ट गंगा शहराचा पुरस्कार प्रदान केलेला आहे. तसेच बघा, सिकंदराबाद कंटोन्मेंटल त्यांच्या अनुकरणीय स्वच्छता प्रयत्नांसाठी सर्वोत्कृष्ट कंटोन्मेंट बोर्ड म्हणून सन्मानित करण्यात आले. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रतिष्ठेसाठी उत्कृष्ट वचनबद्धतेसाठी GVMC विशाखापट्टणम, जबलपूर आणि गोरखपूर यांना सर्वोत्कृष्ट सफाई मित्र सुरक्षित शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. नेक्स्ट आहे भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा समुद्राखालील बोगद्याचा पहिला भाग कोणत्या राज्यात पूर्ण झाला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र. भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा समुद्राखालील बोगद्याचा पहिला भाग महाराष्ट्र राज्यात पूर्ण झालेला आहे. तर बघा, हा जो भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प आहे हा कोणत्या 2 मार्गावरती आहे बघा, कोणत्या शहरांना जोडतो, तर मुंबई आणि अहमदाबाद. याचे नाव आहे मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉर.
या अंतर्गत 21 किलोमीटर लांबीचा बोगदा आहे. यामधील पहिला भाग पूर्ण झालेला आहे. हा जो पहिला भाग आहे हा 2.7 किलोमीटर लांबीचा आहे आणि या बोगद्याचे काम पूर्ण झालेले आहे. हा जो बोगदा आहे हा महाराष्ट्रातील घनसोली आणि शिळफाटा दरम्यान बोगदा बांधला जात आहे. भारताचा बुलेट ट्रेन प्रकल्पाचे नाव आहे मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉर. एकूण लांबी आहे 508 किलोमीटर. वेग आहे 320 किलोमीटर पर तास. प्रवास वेळ आहे 2 तास 7 मिनिटे. सध्या 7 तास लागतात, परंतु हा बुलेट ट्रेन प्रकल्प झाल्यानंतर 2 तास 7 मिनिटे वेळ लागणार आहे. यासाठी खर्च असणार आहे 1.08 लाख कोटी रुपये. या प्रकल्पासाठी जपानने 50 वर्षांच्या कालावधीसाठी 81% कर्ज दिलेले आहे. सुरत स्टेशन हे भारतातील पहिले बुलेट ट्रेन स्टेशन ठरलेले आहे. बघा, हा जो प्रकल्प आहे यासाठी कोण सहकार्य करणार आहे, तर जपान हा देश सहकार्य करणार आहे. आणि भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे नाव काय आहे? मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉर. नेक्स्ट आहे अलीकडेच 2025चा पेन पिंटर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लीला अबुलेला. पेन पिंटर पुरस्कार 2025. सुदानी स्कॉटिश लेखिका लीला अबुलेला यांनी स्थलांतर, श्रद्धा आणि मुस्लिम महिलांच्या जीवनावरील प्रभावी लेखनासाठी 2025चा पेन पिंटर पुरस्कार जिंकला आहे. सुदानी स्कॉटिश लेखिका आहेत लीला अबुलेला. यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पेन पिंटर पुरस्कार 2025. लंडनमध्ये इंग्लिश पेनने हा पुरस्कार जाहीर केला आणि ऑक्टोबरमध्ये ब्रिटिश लायब्ररीमध्ये अधिकृतपणे हा प्रदान करण्यात येईल. या ज्या लेखिका आहेत लीला अबुलेला यांचे लेखन बघा, द ट्रान्सलेटर 1999, मिनार 2005 आणि रिव्हर स्पिरिट 2023 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. त्यांचे लेखन श्रद्धा, स्थलांतर आणि मुस्लिम महिलांचे अंतर्गत जीवन यासारख्या विषयांवर केंद्रित आहे. त्यांच्याकडे सुदान आणि स्कॉटिश नागरिकत्व आहे. 2 देशाचे नागरिकत्व आहे बघा, सुदान आणि स्कॉटिश. पेन पिंटर पुरस्कार या संदर्भात थोडक्यात माहिती बघूया बघा. सुरुवात झालेली आहे 2009 मध्ये. संस्थापक आहेत इंग्रजी पेन फाउंडेशन. नोबेल पुरस्कार ब्रिटिश नाटककार हॅरोल्ड पिंटर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार देण्याचा उद्देश काय आहे, तर समाजातील सत्य, धैर्याने आणि स्पष्टतेने उजागर करणाऱ्या लेखकांचा सन्मान करणे. हा पुरस्कार 2024 मध्ये आपल्या अरुंधती रॉय यांनी जिंकलेला होता. नेक्स्ट आहे अर्थुंकल पोलीस स्टेशन कोणत्या राज्यात आहे, जे भारतातील पहिले ISO प्रमाणित पोलीस स्टेशन बनले आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केरळ. अर्थुंकल पोलीस स्टेशन भारतातील अर्थुंकल हे पोलीस स्टेशन भारतातील पहिले ISO प्रमाणित पोलीस स्टेशन बनलेले आहे. हे जे पोलीस स्टेशन आहे हे केरळच्या अल्पोझा जिल्ह्यात आहे. 10 जुलै 2025 रोजी हे प्रमाणपत्र भारतीय मानक ब्युरोकडून प्रदान करण्यात आले आहे. गुन्हेगारी प्रतिबंध, तपास, वाहतूक नियंत्रण, सार्वजनिक तक्रार निवारण आणि एकूणच कायदा अंमलबजावणी उपक्रमांमध्ये स्टेशनच्या उत्कृष्ट कार्यावर ही मान्यता देण्यात आली आहे. ISO इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन म्हणजेच काय, तर आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना ISO याची स्थापना झालेली आहे 1947 मध्ये. याचे मुख्यालय आहे स्वित्झर्लंडमधील जिनेवा या ठिकाणी. जगभरातील उत्पादने, सेवा आणि प्रणालींसाठी गुणवत्ता, सुरक्षितता आणि कार्यक्षमतेचे मानके निश्चित करणे याचे कार्य आहे. नेक्स्ट आहे टेस्लाने भारतात पहिले अनुभव केंद्र कोठे उघडले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई. टेस्लाने 15 जुलै 2025 रोजी मुंबईत आपले पहिले अनुभव केंद्र उघडले आहे. येथे ग्राहकांना टेस्ला वाहने पाहता येतील, स्पर्श करता येतील आणि त्यांची चाचणीही घेता येणार आहे. टेस्ला कंपनीबद्दल थोडक्यात माहिती अभ्यासूया बघा. याची स्थापना झालेली आहे जुलै 2003 मध्ये. संस्थापक आहेत मार्टिन एबरहार्ड आणि मार्क टार्पेनिंग. अध्यक्ष आहेत एलॉन मस्क. ही कंपनी इलेक्ट्रिक वाहने बनवते आणि याचे पहिले अनुभव केंद्र उभारण्यात आलेले आहे महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी. नेक्स्ट आहे LICचे CEO आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची निवड झाली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 R दोराईस्वामी. LICचे नवे MD आणि CEO R दोराईस्वामी यांचा कार्यकाळ असणार आहे 15 जुलै 2025 ते 28 ऑगस्ट 2028 पर्यंत. बघा, म्हणजे यांनी कार्यभार कधी सांभाळलेला आहे, तर 15 जुलै 2025 रोजी. त्यांनी अंतरिम CEO सतपाल भानू यांची जागा घेतलेली आहे. कामाचा अनुभव बघा, त्यांना LIC मध्ये 38 वर्षांपेक्षा जास्त कामाचा अनुभव आहे. त्यांनी चेन्नई, कोट्टायम आणि पुणे यासारख्या ठिकाणी प्रादेशिक व्यवस्थापकीय आणि वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक अशी महत्त्वाची पदे देखील भूषवलेली आहेत. भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच LIC स्थापना झालेली आहे 1 सप्टेंबर 1956. मुख्यालय आहे मुंबई. मालकी आहे पूर्णपणे भारत सरकारची. उद्दिष्ट आहे सामान्य नागरिकांना जीवन विमा सुरक्षा आणि गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून देणे. नेक्स्ट आहे हरिकृष्णन AR. हा भारताचा कितवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला आहे?
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 87वा. हरिकृष्णन ए रा किंवा आर हे भारताचे 87वे ग्रँडमास्टर बनले आहेत. त्यांचे वय आहे 23 वर्ष. तमिळनाडू राज्याचे आहेत ते. 2018 मध्ये ते आंतरराष्ट्रीय मास्टर बनलेले होते. भारताचे ग्रँडमास्टर बघा, आदित्य सामंत 83वा, वैशाली रमेश बाबू 84वी, श्याम निकल पी 85वे, श्रीहरी एल आर 86वा आणि हरिकृष्ण ए आर 87वे. भारतीय सैन्याचा प्रचंड शक्ती सराव कोठे आयोजित करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मेरठ. भारतीय सैन्याचा प्रचंड शक्ती सराव 2025 कोठे आयोजित करण्यात आला? तर खरगा कॉर्प्स फील्ड ट्रेनिंग एरिया मेरठ या ठिकाणी. कालावधी होता जुलै 2025. आयोजक होते भारतीय सैन्याचा राम हा विभाग. उद्देश आहे आधुनिक युद्धतंत्रांचे थेट प्रदर्शन करणे. भारतीय सैन्याच्या तांत्रिक क्षमतांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आलेले आहे या ठिकाणी. ड्रोन, AI आणि रोबोटिक शस्त्रांनी सुसज्ज असलेल्या भारतीय सैन्याने यामध्ये सहभाग घेतला होता. नेक्स्ट आहे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डॉक्टर अभिजात शेठ. डॉक्टर अभिजात शेठ. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे नवे अध्यक्ष डॉक्टर अभिजात शेठ. कार्यकाळ बघा, पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून 4 वर्ष किंवा वय 70 वर्ष जे आधी असेल ते. डॉक्टर अभिजात शेठ हे एक प्रसिद्ध कार्डिओथोरॅसिक सर्जन आहेत. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगासंदर्भात थोडक्यात माहिती अभ्यासूया. याची स्थापना झालेली आहे 25 सप्टेंबर 2020 रोजी. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. मंत्रालय बघा कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतं? तर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत येतो हा राष्ट्रीय वैद्यकीय आयोग. उद्दिष्ट काय आहे? तर वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता सुनिश्चित करणे. नेक्स्ट आहे कर्टिस कॅम्पर. हा कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे जो 5 चेंडूत 5 विकेट घेणारा पहिला पुरुष क्रिकेटपटू बनला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आयर्लंड. आयर्लंडचा अष्टपैलू खेळाडू कर्टिस कॅम्पर 5 चेंडूत 5 विकेट घेणारा व्यावसायिक क्रिकेट इतिहासातील पहिला पुरुष क्रिकेटपटू ठरला आहे. डब्लिनमध्ये मुन्स्टर रेड्स आणि नॉर्थ वेस्ट वॉरियर्स यांच्यातील आंतरप्रांतीय T20 ट्रॉफी सामन्यादरम्यान हा विक्रम केलेला आहे. 5 चेंडूत 5 विकेट्स घेणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरलेली आहे झिम्बाब्वेची अष्टपैलू केलिस नदालू. पहिला पुरुष खेळाडू कोण आहे 5 चेंडूत 5 विकेट घेणारा? तर कर्टिस कॅम्पर आयर्लंडचा खेळाडू आहे. आणि पहिली महिला क्रिकेटपटू कोण ठरलेली आहे? तर झिम्बाब्वेची केलिस नदलोव. भारतात प्रक्रिया केलेल्या बटाट्याच्या उत्पादनात कोणते राज्य आघाडीवर आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गुजरात. प्रक्रिया केलेल्या बटाट्याच्या उत्पादनात गुजरात हे भारतात आघाडीवर आहे. गुजरातमधील मुख्य प्रक्रिया केलेले बटाटा उत्पादक जिल्हे बघा बनासकांठा, साबरकांठा, अरवली. प्रक्रिया केलेल्या बटाट्याच्या उत्पादनात गुजरातनंतर उत्तर प्रदेश आणि पंजाबचा क्रमांक लागतो. प्रक्रिया केलेले बटाटे म्हणजे काय असतात बघा, तर हे असे बटाटे आहेत जे नैसर्गिकरित्या शेतातून काढले जातात आणि त्यांची चव चांगली राहावी आणि ते अधिक काळ टिकावे आणि ते वापरण्यास सोपे व्हावे यासाठी औद्योगिक प्रक्रियेतून गेलेले असतात. प्रक्रिया केलेल्या बटाट्यांपासून बनवलेली उत्पादने कोणती आहेत बघा? फ्रेंच फ्राईज, बटाट्याचे वेफर्स, फ्रोझन बटाटे, बटाट्याचे फ्लेक्स. नेक्स्ट आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणाला राज्यसभेसाठी नामांकित केलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व म्हणजे उज्ज्वल निकम, हर्षवर्धन श्रृंगला आणि डॉक्टर मीनाक्षी जैन. 13 जुलै 2025 रोजी संविधानाच्या कलम 80(3) अंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर 4 जणांना नामांकित केले आहे. हे 4 सदस्य कोण आहेत बघा नामांकित करण्यात आलेले? उज्ज्वल निकम महाराष्ट्राचे आहेत ते, प्रसिद्ध सरकारी वकील आहेत. हर्षवर्धन श्रृंगला माजी परराष्ट्र सचिव आणि ज्येष्ठ राजकारणी आहेत. मीनाक्षी जैन इतिहासकार आणि शिक्षणतज्ञ आहेत. आणि C सदानंदन मास्टर हे शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. नेक्स्ट आहे विम्बल्डन 2025 मध्ये पुरुष एकेरीचा विजेता कोण बनला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जॅनिक सिन्नर. विम्बल्डन 2025 स्थळ होते ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लब विम्बल्डन लंडन. कालावधी होता 30 जून ते 13 जुलै 2025 दरम्यान. आवृत्ती होती 138वी. एकूण बक्षीस रक्कम बघा यावेळेस विम्बल्डनची बक्षीस रक्कम ही वाढवण्यात आलेली आहे. किती केलेली आहे बघा? 53.5 दशलक्ष युरो म्हणजेच अंदाजे 610 कोटी रुपये. यामध्ये पुरुष आणि महिला एकेरी विजेते यांना 3 दशलक्ष युरो देण्यात आले म्हणजेच किती अंदाजे 34 कोटी रुपये. 2025 चे विजेते बघा कोण आहेत? पुरुष एकेरी विजेता ठरलेला आहे जॅनिक सिन्नर इटलीचा खेळाडू आहे. उपविजेता ठरलेला आहे कार्लोस अल्काराज स्पेनचा खेळाडू आहे.
जॅनिक सिन्नर ह्याचे हे पहिले विम्बल्डन आणि चौथे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. महिला एकेरी विजेते ठरलेली आहे इगा स्विटेक, पोलंडची खेळाडू आहे. उपविजेते राहिलेले आहे अमांडा अनिसिमोवा, USA. इगा स्विटेक ही विम्बल्डन जिंकणारी पोलंडची पहिली खेळाडू ठरलेली आहे. पुरुष दुहेरी विजेते जुलियन कॅश आणि लॉयड ग्लासपूल, ब्रिटन. महिला दुहेरी विजेते वेरोनिका कुडरमेटोवा, रशिया आणि एलिस मेर्टेन्स, बेल्जियम. दुहेरी विजेते ठरलेले आहेत कॅटरिना सिनियाकोवा, चेक प्रजासत्ताक आणि सेम व्हरबेक, नेदरलँड्स. नेक्स्ट आहे जगातील सर्वात वयस्कर मॅरेथॉन धावपटू कोण होता, ज्याचे नुकतेच निधन झाले आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फौजा सिंग. फौजा सिंग यांचा 15 जुलै 2025 रोजी 114व्या वर्षी रस्ता अपघातात मृत्यू झालेला आहे. त्यांना जगातील सर्वात वयस्कर मॅरेथॉन धावक मानले जात असे. त्यांचा जन्म झालेला आहे 1 एप्रिल 1911 रोजी जालंधर, पंजाब या ठिकाणी. टर्बन टोर्नाडो आणि शीख सुपरमॅन अशा टोपण नावाने ते प्रसिद्ध होते. त्यांनी 89व्या वर्षी धावायला सुरुवात केली होती. त्यांनी वयाच्या 100व्या वर्षी टोरंटो मॅरेथॉन पूर्ण केलेली होती. एकूण 9 आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये त्यांनी भाग घेतला. लंडन, न्यूयॉर्क आणि टोरंटो, हाँगकाँग यासारख्या मॅरेथॉनमध्ये त्यांनी भाग घेतलेला होता. 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी मशाल वाहून नेलेली होती. नेक्स्ट आहे लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल कोण बनले आहेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कविंदर गुप्ता. जुलै 2025 मध्ये लडाख केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल BD मिश्रा यांच्या राजीनाम्यानंतर कविंदर गुप्ता यांची त्यांच्या जागी नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर हे कविंदर गुप्ता कोण आहेत बघा, तर हे भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. जम्मू आणि काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते 3 वेळा जम्मूचे महापौर राहिलेले आहेत 2005 ते 2010 दरम्यान. नेक्स्ट आहे प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी कधी मिळाली आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 16 जुलै 2025 रोजी. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे 16 जुलै 2025 रोजी. खर्च किती आहे यासाठी 24,000 कोटी रुपये प्रतिवर्ष. ही योजना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025च्या अर्थसंकल्पात जाहीर केलेली होती. याचे उद्दिष्ट आहे पीक उत्पादकता वाढवणे, विशेषतः कमी उत्पादन असलेल्या जिल्ह्यांमध्ये. याचे लाभार्थी असणार आहेत 1.7 कोटी लहान आणि सीमांत शेतकरी. यासाठी नोडल एजन्सी म्हणून कोण कार्य करणार आहे, तर कृषी मंत्रालय आणि संबंधित राज्य सरकारे. ही योजना 100 जिल्ह्यांपासून सुरू करण्यात येणार आहे. प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत बघा या योजनेची. नवीन तंत्रांचे प्रशिक्षण, कमीत कमी किमतीत बियाणे आणि मोफत खत सिंचन पुरवठा करणे, उपकरणांवर अनुदान देणे, अल्प आणि दीर्घकालीन कर्ज व्यवस्था मिळवून देणे आणि गाव पातळीवर साठवणूक आणि कर्ज सुविधा उपलब्ध करून देणे. नेक्स्ट आहे केंद्र सरकारने गृहसचिव गोविंद मोहन यांचा कार्यकाळ कधीपर्यंत वाढवला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2026. जुलै 2025 मध्ये केंद्र सरकारने गृहसचिव गोविंद मोहन यांचा कार्यकाळ 22 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवला आहे. त्यांनी 22 ऑगस्ट 2024 रोजी गृहसचिव म्हणून पदभार स्वीकारला. ते गृहमंत्र्यांचे मुख्य सल्लागार आहेत. गोविंद मोहन हे सिक्कीम कॅडरचे 1989च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. गृहसचिव हे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाचे प्रशासकीय प्रमुख आहेत. नेक्स्ट आहे युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वाराणसी. युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025 कालावधी होता 18 ते 20 जुलै 2025 दरम्यान. वाराणसी या ठिकाणी आयोजित करण्यात आले. याची थीम होती विकसित भारतासाठी ड्रग्जमुक्त किंवा नशामुक्त युवक. उद्देश आहे तरुणांना आध्यात्मिक जागरूकता, व्यसनमुक्ती आणि सामाजिक नेतृत्वासाठी प्रेरित करणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील दुसऱ्या सर्वात लांब केबल स्टेट ब्रिजचे उद्घाटन कोठे झाले आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शिवमोगा, कर्नाटक. भारतातील दुसरा सर्वात लांब केबल स्टेट पूल कोठे आहे. कर्नाटक राज्यातील शिवमोगा या ठिकाणी आहे. पुलाचे नाव आहे सिंगडूर पूल. उद्घाटन केलेले आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी. या पुलाची लांबी अंदाजे 2.25 ते 2.44 किलोमीटर आहे. रुंदी आहे 16 मीटर. याची किंमत किंवा खर्च किती आलेला आहे बघा 423 ते 472 कोटी रुपये खर्च आलेला आहे यासाठी. सिंगडूर पूल हा भारतातील दुसरा सर्वात लांब केबल स्टेट पूल आहे. तर पहिला कोणता आहे बघा मग, तर पहिला हा गुजरात राज्यातील द्वारका येथे आहे आणि या पुलाचे नाव आहे सुदर्शन सेतू. पहिला सेतू बघा भारतातील पहिला सर्वात लांब केबल स्टेट पूल सेतू आहे सुदर्शन सेतू, गुजरात या ठिकाणी आहे राज्यामध्ये. आणि दुसरा आहे सिंगडूर पूल,
हा कर्नाटक राज्यामध्ये आहे. 17 खांबांवर आधारित शरावती बॅकवॉटरवर बांधली गेला आहे. हा पुराच्या जोरदार प्रवाहाला तोंड देण्यास सक्षम आहे. तसेच हा पूल सागर शहराला सिंगदूर चौडेश्वरी मंदिराशी जोडतो. 140हून अधिक गावे मुख्य रस्त्यांच्या जाळ्याशी जोडण्यासाठी हा महत्त्वाचा पूल आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2026च्या T20 विश्वचषकासाठी कोणता देश पहिल्यांदाच पात्र ठरला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इटली. इटलीने पहिल्यांदाच 2026च्या T20 विश्वचषकासाठी पात्रता मिळवलेली आहे. 2026च्या T20 विश्वचषकासाठी इटली आणि नेदरलँड्स पात्र ठरलेले आहेत. इटलीने पहिल्यांदाच ICC क्रिकेट विश्वचषकात स्थान मिळवलेले आहे. याआधी इटली हा संघ ICC मध्ये खेळलेला नव्हता, तर 2026च्या T20 विश्वचषकासाठी हा पहिल्यांदाच पात्र ठरलेला आहे. 2026च्या T20 विश्वचषक हा भारत आणि श्रीलंकेमध्ये होणार आहे. नेक्स्ट आहे, बेहदेनखलाम हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? कोणता उत्सव? बेहदेनखलाम. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मेघालय. बेहदेनखलाम महोत्सव 2025 मेघालय राज्यामधील जोवई या ठिकाणी हा साजरा केला जातो. कोणता समुदाय साजरा करतो? तर प्यानार जमाती. कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी जुलै महिन्यात हा सण साजरा केला जातो. कालावधी 3 दिवसांचा असतोय. बेहदेनखलाम म्हणजे काय? तर साथीचे रोग दूर करणे. याचा उद्देश आहे चांगल्या पिकासाठी प्रार्थना करणे, आत्म्यांना रोग आणि वाईट आत्म्यांपासून दूर ठेवणे. नेक्स्ट आहे, ड्रॉर-1 हा उपग्रह कोणत्या देशाने प्रक्षेपित केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इस्रायल. 13 जुलै 2025 रोजी ड्रॉर-1 उपग्रह इस्रायलने प्रक्षेपित केला आहे. कधी केलेला आहे? ते 13 जुलै 2025 रोजी. कोठून प्रक्षेपित केला? तर केप कॅनव्हरेल US या ठिकाणाहून. रॉकेट वापरण्यात आलेले आहे SpaceX फाल्कन 9. बांधकाम संस्था कोणी केलेला आहे? बांधकाम याची तयार कोणी केलेला आहे बघा? तर इस्रायल एअरस्पेस इंडस्ट्रीज. याचा वापर कशासाठी होणार आहे? तर लष्करी, सरकारी आणि नागरी संप्रेषणासाठी. ध्येय आहे परदेशी सेवा प्रदात्यांवरील अवलंबित्व कमी करणे. नेक्स्ट आहे, 2025 मध्ये हस्तलिखित वारशावरील पहिली जागतिक परिषद कोणता देश आयोजित करेल? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारत. जागतिक हस्तलिखित वारसा परिषद 2025. कालावधी काय असणार आहे? तर 11 ते 13 सप्टेंबर 2025. स्थळ असणार आहे भारत मंडपम नवी दिल्ली. याची थीम असणार आहे हस्तलिखित वारशातून भारताच्या ज्ञान परंपरेची पुनर्प्राप्ती. यामध्ये 500+ प्रतिनिधी आणि 75+ आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ परिषदेत उपस्थित राहतील. परिषदेमध्ये दुर्मिळ हस्तलिखिते प्रदर्शित केली जातील. नेक्स्ट आहे, शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकवरून किती दिवसांनी परतले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 18 दिवस. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात 18 दिवस राहिल्यानंतर शुभांशु शुक्लासह 4 अंतराळवीर पृथ्वीवर परत आलेले आहेत. तर शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात राहणारे भारताचे पहिले सायंटिस्ट आहेत. मिशनचे नाव आहे ॲक्सियोम 4. अंतरिक्ष यात्री आहेत शुभांशु शुक्ला भारत, पॅगी विल्सन कमांडर अमेरिका, स्लॉवज उजान्स्की विस्नस्की पोलंड आणि टिबोर कापू हंगरी. प्रक्षेपण तिथी म्हणजे हे जे अंतराळ स्थानकात जाण्यासाठी जे प्रक्षेपण कधी करण्यात आलेले होते 25 जून 2025 रोजी कॅनेडी स्पेस सेंटर फ्लोरिडा या ठिकाणाहून. आणि परत कधी आले? तर 15 जुलै 2025 रोजी पॅसिफिक महासागरात खाली उतरलेले आहेत ते. परतीचा प्रवास त्यांचा झालेला किती? अंदाजे 22.5 तास झालेला होता. यासाठी अंतराळयान वापरलेले होते क्रू ड्रॅगन C-213. नेक्स्ट आहे, पुसापती अशोक गजपती राजू यांची कोणत्या राज्याचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोवा. जुलै 2025 मध्ये पुसापती अशोक गजपती राजू यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी माजी राज्यपाल PS श्रीधरन पिल्लई यांची जागा घेतली. 1978 ते 2004 आणि 2009 ते 2014 पर्यंत ते आंध्र प्रदेश विधानसभेचे सदस्य म्हणून 7 वेळा निवडून आले आहेत. ते भारत सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री होते 2014 ते 2018 या कालावधीमध्ये. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या भारतीय महिला हॉकी खेळाडूला पॉलीग्रास मॅजिक स्किल पुरस्कार मिळाला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दीपिका. फेब्रुवारी 2025 मध्ये नेदरलँड्स विरुद्ध केलेल्या गोलसाठी भारतीय महिला हॉकीपटू दीपिकाने पॉलीग्रास मॅजिक स्किल अवॉर्ड 2025 जिंकलेला आहे. पुरुष गटात हा पुरस्कार बेल्जियमच्या विक्टर वेग्नेजला मिळालेला आहे. पॉलीग्रास मॅजिक स्किल अवॉर्ड काय आहे बघा? तर हा एक आंतरराष्ट्रीय हॉकी पुरस्कार आहे. हा पुरस्कार FIH हॉकी प्रो लीग दरम्यान प्रदर्शित केलेल्या सर्वात उत्कृष्ट वैयक्तिक कौशल्यांसाठी दिला जातो.
जगभरातील हॉकी चाहत्यांच्या मताने ह्या विजेत्याची निवड केली जाते. उद्देश आहे हॉकीच्या जादुई क्षणांना ओळखणे आणि त्यांचा सन्मान करणे. प्रत्येक हंगामात महिला आणि पुरुष गटात एक खेळाडू निवडला जातो. महिला आणि पुरुष अशा दोघांना हा पुरस्कार दिला जातो. पॉलीग्राफ मॅजिक स्किल अवॉर्ड 2025 हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर भारताच्या दीपिका हिला. आणि पुरुषांमध्ये हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर पुरुषांमध्ये हा पुरस्कार बेल्जियमच्या विक्टर वेगनेजला मिळालेला आहे. नेक्स्ट आहे DRDO आणि भारतीय हवाई दलाने कोणत्या विमानातून स्वदेशी अस्त्र BVRAM याची यशस्वी चाचणी घेतली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुखोई 30 MK1. जुलै 2025 मध्ये DRDO आणि भारतीय हवाई दलाने Su-30 MKI वरून स्वदेशी बनावटीचे अस्त्र BVRAM याची यशस्वी चाचणी घेतलेली आहे. कोठून घेतली तर ओडिसातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रातून ही चाचणी घेण्यात आलेली आहे. यासाठी भारतीय हवाई दलाचे सुखोई 30 MKI हे लढाऊ विमान वापरण्यात आले. क्षेपणास्त्र कोणते होते स्वदेशी अस्त्र BVRAM म्हणजेच काय दृश्य श्रेणीच्या पलीकडे हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र. हे तंत्रज्ञान कसे आहे तर स्वदेशी रेडिओ फ्रिक्वेन्सी स्वीकारणे सुसज्ज आहे. या संदर्भात आपण थोडक्यात माहिती अभ्यासूया. बघूया याची श्रेणी आहे 100 ते 110 किलोमीटर. वेग आहे 4.5 मॅक म्हणजेच काय ध्वनीच्या वेगाच्या 4.5 पट. उड्डाण कालावधी आहे 100 ते 120 सेकंद. उत्पादक आहे भारत डायनॅमिक्स लिमिटेड हैदराबाद. कोणी तयार केलेले आहे तर भारत डायनॅमिक्स लिमिटेडने तयार केलेले आहे हैदराबाद या ठिकाणी. नेक्स्ट आहे ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार जून 2025 साठी एडन मार्कराम यांना प्रदान करण्यात आला आहे. तो कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दक्षिण आफ्रिका. ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार जून 2025. पुरुष गटामध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू एडन मार्कराम आणि महिला गटासाठी वेस्ट इंडिजची खेळाडू हेली मॅथ्यूज हिला देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे कोणत्या राज्य सरकारने 75 लहान आणि उपनद्या पुनरुज्जीवित करण्यासाठी मोड मोहीम सुरू केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेश. जुलै 2025 मध्ये उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील 75 लहान आणि उपनद्या पुनरुज्जीवित करण्यासाठी मिशन मोड मोहीम सुरू केली आहे. याचे उद्दिष्ट आहे सुकलेल्या किंवा धोक्यात असलेल्या नद्यांचे पुनरुज्जीवन करणे. यासाठी सहयोग केलेला आहे IIT कानपूर, IIT BHU, IIT रुड़की आणि BBU लखनौ. नेक्स्ट आहे आशिम कुमार घोष यांची कोणत्या राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हरियाणा. 14 जुलै 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय संविधानाच्या कलम 155 अंतर्गत आशिम कुमार घोष यांची हरियाणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. आशिम कुमार घोष हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. हरियाणाचे राज्यपाल म्हणून बंडारू दत्तात्रय यांच्या जागी घोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट आहे भारतातील पहिले डिजिटल भटके गाव कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सिक्कीम. 15 जुलै 2025 रोजी सिक्कीममध्ये भारतातील पहिले डिजिटल भटक्या गावाचे उद्घाटन झालेले आहे. पहिल्या डिजिटल भटक्या गावाचे नाव आहे याकटेन. स्थान कोणते आहे तर पाकयोंग जिल्हा सिक्कीम. उद्घाटन केलेले आहे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी. हाय स्पीड इंटरनेट, होमस्टे आणि निसर्गाच्या दृश्यांसह ते दुर्गम भागातील कामगारांना काम आणि विश्रांतीचे परिपूर्ण संतुलन प्रदान करते आणि स्थानिकांना स्थिर उत्पन्न मिळवण्यास मदत करते. हे कोणत्या योजनेअंतर्गत करण्यात आलेले आहे तर नोमॅड सिक्कीम या योजनेअंतर्गत हे स्थापन करण्यात आलेले आहे. याचा उद्देश आहे डोंगराळ भागातून कामाला प्रोत्साहन देणे आणि होमस्टे मालकांचे उत्पन्न वाढवणे. डिजिटल भटक्या विमुक्तांचे गाव एक असे गाव जे दूरस्थपणे काम करणाऱ्या लोकांसाठी पूर्णपणे तयार आहे म्हणजेच लॅपटॉप आणि इंटरनेटच्या द्वारे कुठूनही काम करू शकणारे लोक. नेक्स्ट आहे न्यू कॅलेडोनियाला कोणत्या देशाचे नवीन राज्य म्हणून दर्जा मिळेल तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फ्रान्स. जुलै 2025 मध्ये फ्रान्स आणि न्यू कॅलेडोनिया यांच्यात एक ऐतिहासिक करार झाला आहे. या करारानुसार न्यू कॅलेडोनियाला आता फ्रेंच प्रजासत्ताकमध्ये राज्याचा दर्जा मिळेल. हा दर्जा फ्रेंच संविधानात समाविष्ट केला जाणार आहे. न्यू कॅलेडोनियासाठी एक नवीन राष्ट्रीयत्व निर्माण केले जाईल. नागरिकांना दुहेरी नागरिकत्व मिळेल. न्यू कॅलेडोनियन आणि फ्रेंच असे दोन्ही नागरिकत्व मिळेल. हा बदल लागू करण्यापूर्वी न्यू कॅलेडोनियाच्या लोकांनी जनमत चाचणीद्वारे मंजूर करणे आवश्यक आहे. नेक्स्ट आहे न्यायमूर्ती संजीव सचदेवा यांनी कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मध्य प्रदेश. जुलै 2025 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मध्य प्रदेश, कर्नाटक, गुवाहाटी, पाटणा आणि झारखंड
उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे? कलम 217(1) अंतर्गत राष्ट्रपती मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करतात. हे जे नवीन मुख्य न्यायाधीश आहेत ते कोण आहेत बघा. मध्य प्रदेशचे आहे न्यायमूर्ती संजीव सचदेवा, झारखंडचे आहेत न्यायमूर्ती तरलोक सिंह चौहान, गुवाहाटीचे आहेत न्यायमूर्ती आशुतोष कुमार, पटनाचे आहेत न्यायमूर्ती विपुल मनुभाई पंचोली आणि कर्नाटकचे आहेत जस्टिस विभू बकरू. नेक्स्ट आहे भारतीय नौदल आणि कोणत्या देशाच्या नौदलातील संयुक्त पॅसेक्स सराव अरबी समुद्रात आयोजित करण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ग्रीस. भारतीय नौदल आणि हेलेनिक ग्रीक नौदल 10 जुलै 2025 रोजी अरबी समुद्रात मुंबईच्या किनाऱ्याजवळ संयुक्त पॅसेक्स सराव केला. यामध्ये भारतीय जहाज INS तर्कस सहभागी झाले तर ग्रीक जहाज HMS पसारा हे सहभागी झाले. पॅसेक्स सराव म्हणजे काय? तर हा एक संयुक्त नौदल सराव आहे जो दोन मित्र राष्ट्रांच्या नौदल समुद्रात आमने सामने येतात तेव्हा आयोजित केला जातो. याचा उद्देश आहे धोरणात्मक युक्त्या सामायिक करणे. नेक्स्ट आहे मछलीपट्टणम बंदर कोणत्या राज्यात आहे जे 2026 पर्यंत पुनर्जीवित करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश. मछलीपट्टणम बंदर 2026 पर्यंत पुनर्जीवित केले जाणार आहे. हे आंध्र प्रदेश या राज्यातील मछलीपट्टणम या ठिकाणी आहे. बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावरती आहे. हे बांधकाम साईट आहे मगिनापुडी. बांधकाम कंपनी आहे मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. याची लांबी आहे 2.5 किलोमीटर. ब्रेकवॉटर सागरी संरक्षण भिंत. प्राचीन नाव आहे मासुलीपट्टणम किंवा मैसोला. प्राचीन व्यापार केंद्र आहे हे. नवीन नाव आहे मछलीपट्टणम. नेक्स्ट आहे 2025च्या तिरंदाजी विश्वचषक टप्पा 4 मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 3 पदके. तिरंदाजी विश्वचषक 2025 चौथा टप्पा कोठे आयोजित करण्यात आला? स्पेनमधील माद्रिद या ठिकाणी. कालावधी होता 8 ते 13 जुलै 2025. यामध्ये भारताने एकूण 3 पदके जिंकलेली आहेत, 1 रौप्य आणि 2 कांस्य. रौप्य पदक जिंकलेले आहे सांघिक आहे हे ज्योती सुरेखा वेन्नम, प्रणीत कौर आणि पृतिका प्रदीप या तिघांनी सांघिकरित्या हे रौप्य पदक पटकावलेले आहे. कांस्य पदक पटकावलेले आहे ज्योती आणि ऋषभ यादव यांनी. भारताची एकूण कामगिरी 4 टप्प्यांमध्ये बघा एकूण 14 पदके जिंकलेली आहेत. यामध्ये 3 सुवर्ण, 4 रौप्य आणि 7 कांस्य पदकांचा समावेश आहे. तर तिरंदाजी विश्वचषकाचा अंतिम फेरी ऑक्टोबर 2025 मध्ये चीनमधील नानजिंग या ठिकाणी होणार आहे. नेक्स्ट आहे टेस्लाने भारतात कोणासोबत विमा भागीदारी केली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एसिकिओ. टेस्लाने भारतातील त्यांच्या कारसाठी विमा भागीदार म्हणून एसिकिओ आणि लिबर्टी जनरल इन्शुरन्सची निवड केली आहे. भारतीय ग्राहकांना टेस्ला कार डिजिटल सानुकूलित आणि फर्स्ट विमा संरक्षण योजना ज्यात कार खरेदीतच विमा समाविष्ट असेल. यांनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी विमा योजना ऑफर केली आहेत ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि चार्जिंग उपकरणांसाठी खास कव्हरेज समाविष्ट आहे. तसेच बघा टेस्लाने 15 जुलै 2025 रोजी मुंबईत आपले पहिले अनुभव केंद्रही उघडलेले आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच निधन झालेल्या बी सरोजा देवी कोण होत्या? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अभिनेत्री. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री बी सरोजा देवी यांचे 14 जुलै 2025 रोजी वयाच्या 87व्या वर्षी निधन झाले आहे. कारकीर्द पदार्पण केलेले आहे 1955 मध्ये कन्नड चित्रपट महाकवी कालिदास यामधून. त्यांनी एकूण चित्रपट 200+ केलेले आहेत. त्यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार बघा पद्मश्री पुरस्कार 1969 मध्ये, पद्मभूषण पुरस्कार 1992 मध्ये आणि तमिळनाडू सरकारचा कलाईमणी पुरस्कार आणि बंगळुरू विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेटही त्यांना देण्यात आलेली होती. नेक्स्ट आहे कृत्रिम बुद्धिमत्ता कौतुक दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 16 जुलै. दरवर्षी 16 जुलै रोजी कृत्रिम बुद्धिमत्ता कौतुक दिन साजरा केला जातो. याची सुरुवात झालेली आहे 2021 मध्ये. उद्देश आहे AI, नवोन्मेषण आणि सामाजिक योगदानाच्या परिवर्तनात्मक शक्तीचा सन्मान करणे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोटा श्रीनिवास यांचे निधन झाले ते कोण होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अभिनेते. 13 जुलै 2025 रोजी दक्षिणेतील अभिनेता कोटा श्रीनिवास यांचे निधन झाले. हैदराबाद या ठिकाणी त्यांचे निधन झालेले आहे. ते 83 वर्षांचे होते. अभिनयामध्ये त्यांनी 1978 मध्ये पदार्पण केले. एकूण चित्रपटांची संख्या 750+ आहे. त्यांनी तेलुगू, तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये काम केलेले आहे. तर त्यांना 2015 मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला होता. नेक्स्ट आहे भारतातील पहिले ॲक्वाटेक पार्क कोणत्या राज्यात उघडण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आसाम. भारतातील पहिले ॲक्वाटेक पार्क आसाम राज्यातील सोनपूर या ठिकाणी.
उद्घाटन केलेले आहे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी। याचे वैशिष्ट्य आहे हे भारतातील पहिले ॲक्वाटिक पार्क आहे। मासेमारीला आधुनिक तंत्राशी जोडणे हे त्याचे उद्दिष्ट आहे। आसाम सध्या देशातील 4थ्या क्रमांकाचे मासे उत्पादक राज्य आहे। तर पहिले 3 राज्य कोणते आहेत? आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक। नेक्स्ट आहे नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 18 जुलै रोजी। नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन दरवर्षी 18 जुलै रोजी नेल्सन मंडेला यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो। याचा उद्देश आहे शांतता, समानता, मानवी हक्क आणि सेवाभावना वाढवणे। याची सुरुवात संयुक्त राष्ट्र महासभेने 2009 मध्ये केलेली होती। 2025 ची थीम आहे गरिबी आणि असमानतेशी लढणे अजूनही आपल्या हातात आहे। नेक्स्ट आहे मेजर लीग क्रिकेट 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 MI न्यूयॉर्क यांनी। MI न्यूयॉर्क। मेजर लीग क्रिकेट 2025 कोठे आयोजित करण्यात आला? ग्रँड प्रेरी स्टेडियम डलास USA। विजेता ठरलेला आहे MI न्यूयॉर्क। उपविजेता वॉशिंग्टन फ्रीडम। ही MI न्यूयॉर्कची दुसरी MLC ट्रॉफी आहे। पहिली 2023 मध्ये जिंकलेली होती। नेक्स्ट आहे भारतातील पहिले AI कॅम्पस कुठे उघडले जाईल? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमरावती, आंध्र प्रदेश। भारतातील पहिले AI कॅम्पस आंध्र प्रदेश राज्यातील अमरावती या ठिकाणी। कोण स्थापन करणार आहे? तर बिट्स पिलानी खाजगी विद्यापीठ। पूर्ण नाव आहे बिर्ला इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स। कॅम्पसचे नाव असणार आहे AI प्लस कॅम्पस। एकूण गुंतवणूक असणार आहे 1000 कोटी रुपयांची। यामध्ये कोणते विषय असतील? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, रोबोटिक्स, सायबर फिजिकल सिस्टीम्स, कॉम्प्युटेशन, लिंग्विस्टिक्स। विद्यार्थ्यांना भारतात 2 वर्ष आणि परदेशी विद्यापीठांमध्ये 2 वर्ष शिक्षण घेता येणार आहे। नेक्स्ट आहे ब्रिटनमध्ये मतदानाचे वय किती केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 16 वर्ष। जुलै 2025 मध्ये ब्रिटनने मतदानाचे किमान वय 18 वर्षांवरून 16 वर्ष केले आहे। देशाच्या निवडणूक व्यवस्थेतील या मोठ्या बदलाचा उद्देश काय आहे? तर लोकशाही सहभाग वाढवणे। ब्रिटन व्यतिरिक्त जगात असे अनेक देश आहेत जिथे मतदानाचे वय 16 वर्ष आहे। यामध्ये बहुतेक देश युरोपमध्येच आहेत। तर बघा 18 वर्षांखालील लोक खालील देशांमध्ये देखील मतदान करू शकतात। तर ब्राझील 16 वर्ष, ऑस्ट्रेलिया 16 वर्ष, अर्जेंटिनामध्ये 16 वर्ष आहे, ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्ष आहे, ग्रीसमध्ये 17 वर्ष, इंडोनेशियामध्ये 17 वर्ष। आपल्या भारतामध्ये हे 18 वर्ष वय आहे। 18 वर्षाच्या पुढील व्यक्ती आपल्यामध्ये मतदान करू शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।